नमस्कार मंडळी, मी समाधान पाटील. तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल. सध्या राज्यात मोठा वाद पेटलाय. सरकारनं JR काढून हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलंय. त्याला ओबीसी संघटनांनी व नेत्यांनी जोरदार विरोध सुरू केला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणत आहे, जर आमच्या आरक्षणात अडथळा आणला तर आम्ही सुद्धा कोर्टात ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ. मात्र यापुढे आता मोठं प्रश्नचिन्ह उभं झालंय. आता खरी गोष्ट समजून घेऊया. ओबीसी आरक्षण आलं तरी कसं? 1979 मध्ये मोरारजी देसाई सरकारनं मंडळ आयोग नेमला. त्यांनी देशातल्या मागास जातीचा अभ्यास केला आणि सांगितलं साधारणतः 52% लोकसंख्या ओबीसी आहे, म्हणून 27% आरक्षण देण्याची शिफारस केली. पुढे तोच 1990 ला व्हीपी सिंग सरकारनं हे मान्य केलं आणि तो आयोग लागू केला. त्यावर खटले झाले, विरोध झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ठरवला. शेवटी ओबीसी आरक्षण संविधानानं मान्य केलं. मग जरांगे पाटील कोर्टात गेल्यावर काय होईल, सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. कोणीही याचिका दाखल करू शकते, पण न्यायालय फक्त तेव्हाच मान्य करेल जेव्हा तो कायदा असंविधानिक असेल. कारण ओबीसी आरक्षण मंडळ आयोगानुसार आधारलेला असल्यामुळे ते रद्द होणं जवळपास अशक्य आहे. मग समजा कोर्टात केस गेलीच तर त्याचा फटका ओबीसी बरोबर सध्या ओबीसी कोर्टात गेलेल्या मराठा समाजालाही बसेल. म्हणजे धमकी उलटी सुद्धा लागू शकते. थोडक्यात सांगायचं तर ओबीसी आरक्षण सुरक्षित आहे, ते सहजासहजी जाणार नाही. मात्र जरांगे पाटील असं बोलतायत ते म्हणजे दबाव टाकण्यासाठी किंवा विरोधकांना घाबरण्यासाठी असावं. मग हे सगळं प्रकरण तुम्हाला काय वाटतंय? ओबीसी आरक्षण धोक्यात येऊ शकतं का? कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया द्या की हा फक्त एक राजकीय डाव आहे, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी खटपट ओरिजिनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.